जून 2026 हा महिना वृषभ राशींच्या लोकांसाठी स्थिरता, आर्थिक विचार आणि नात्यांमध्ये मोठे बदल घेऊन येताना दिसत आहे. या महिन्यात तुम्हाला मेहनतीचे परिणाम दिसू लागतील, पण त्याचमुळे काही गोष्टींमध्ये संयम आणि शहाणपण ठेवणं खूप गरजेचं राहणार आहे. विशेषतः शनी आणि गुरु यांच्या प्रभावामुळे करिअर आणि पैशाच्या बाबतीत महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. हा महिना स्थिरतेकडे जाण्याचा आणि भविष्य मजबूत करण्याचा असणार आहे. करिअर आणि नोकरीच्या क्षेत्रामध्ये प्रगतीची चिन्हे या काळात तुम्हाला दिसतील. ऑफिसमध्ये तुमच्या कामांची प्रशंसा चांगली होणार आहे. नवीन जबाबदाऱ्या तुम्हाला ह्या वेळेत मिळू शकतात. प्रमोशन किंवा पगारवाढ याचेही संकेत ह्या महिन्यामध्ये प्रबळ दिसत आहेत. जूनच्या मध्यात कामाचा तणाव वाढू शकतो. सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास ठेवू नका. व्यवसाय करणाऱ्यांसाठी जुने ग्राहक पुन्हा संपर्कात येऊ शकतात. आर्थिक फायदा होण्याची शक्यता ह्या महिन्यात चांगली दिसत आहे. भागीदारीमध्ये किंवा पार्टनरशिपमध्ये स्पष्ट व्यवहार ठेवणं फार गरजेचं आहे. आर्थिक स्थितीच्या बाबतीत हा महिना महत्त्वाचा ठरू शकतो. पैसा येईल, पण खर्चही तेवढेच तुमचे वाढणार आहेत. घर, वाहन किंवा कुटुंबासाठी खर्च इथे होऊ शकतो. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता प्रबळ दिसत आहे. बचत आणि गुंतवणुकीवर लक्ष देणं फार गरजेचे आहे. महिन्याच्या शेवटी आर्थिक स्थिती स्थिर होताना दिसत आहे. प्रेम आणि रिलेशनशिपमध्ये भावना आणि गंभीरता वाढणार आहे. पार्टनरसोबत वेळ घालवण्याची गरज इथे दिसत आहे. जुन्या गैरसमजांवर चर्चा होऊ शकते. अविवाहित लोकांची लग्न जुळू शकतात. काही लोकांच्या नात्यांमध्ये परीक्षा सुद्धा होऊ शकते. शांत संवाद ठेवल्यास नातं तुमचं अजून चांगलं मजबूत बनू शकतं. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचे आहे. घरातील जबाबदाऱ्या वाढू शकतात. छोट्या गोष्टींवरून वाद करणं टाळायचं आहे. महिन्याच्या शेवटी वातावरण नक्कीच इथे सुधारताना पण दिसत आहे. कौटुंबिक जीवनामध्ये कुटुंबासाठी वेळ देणं इथं आवश्यक असणार आहे. घरात एखादा मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. आई वडिलांच्या आरोग्याची काळजी घेणं ह्या महिन्यामध्ये दिसत आहे. आरोग्याच्या बाबतीत विशेष लक्ष द्या. घसा, मान आणि पचनाशी संबंधित त्रास या काळामध्ये उद्भवू शकतो. वजन वाढण्याची शक्यता सुद्धा ह्या महिन्यामध्ये दिसत आहे. थकवा आणि आळस वाढू शकतो. योगा, चालणे किंवा योग्य आहार करणे हे तुम्हाला फायदेशीर राहणार आहे. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासामध्ये एकाग्रता वाढताना दिसत आहे. स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला हा उत्तम काळ असणार आहे. मेहनतीचे फळ महिन्याच्या शेवटी तुम्हाला मिळू शकते. या महिन्यामध्ये मन अशांत राहणं आणि विचार खूप जास्त होऊ शकतात. स्पिरिच्युअलिटीकडे तुम्ही जाऊ शकता. जीवनातील खरे लोक तुम्हाला ह्या महिन्यामध्ये समजायला सुरुवात होईल. 2 जून नंतर आर्थिक बाबतीत बदलांचे संकेत दिसत आहेत. 17 जून नंतर शनीच्या प्रभावामुळे जबाबदाऱ्या वाढतील आणि महिन्याच्या शेवटी करिअरमध्ये सुधारणा होताना सुद्धा दिसत आहे. तर उपाय काय करायचे? शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करा. शनिवारी काळे तीळ दान करा. हट्टीपणा कमी ठेवा. गरजू लोकांना मदत करा.